पूर्वीच्या बायका रुपयावर कुंकू लावायच्या, परिणाम काय होत होता, 80-90 वय झालं तरी म्हातारा हालत नव्हतं. कशामुळं? कुंकवात ताकद. घरची वैतागली तरी म्हातारा हालेना. कशामुळं? कुंकवात ताकद. 2 वेळा पॉझिटिव्ह निघालं तरी हालेना. कशामुळं? कुंकवात ताकद. आणि हाताला होते ते टिकली तर टिकली नाही तर हुकली. लग्नाला 7-8 वर्ष आट्याक फट्याक धाट्याक झाली बिना बोर्डाची गाडी फिरायला मोकळी लावू खर्च दिला. जेवढं तुमचं कुंकू मोठं तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं. जेवढी तुमची टिकली लहान तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य लहान. उद्यापासून ठरवा, कोणी कुंकू लावायचं कोणी टिकली लावायची. वाडगे बाय टिकली लावा, लावण्याबद्दल काय नाही, पण टिकली मोठी लावा. मोठी डसडशीत टिकली असावी. फार नाजूक लावते तिथं नाकाव. वर काय क्रिकेट खेळायचंय कशाला मोकळं ठेवू. जिथं कुंकू लावायची जागा आहे तिथं टिकली लागली पाहिजे. जिथं मस्तक रेषा आहे, महिलांची मस्तक रेषा आहे, तिथं टिकली लावली की महिलांची मस्तक रेषा शांत राहते. म्हणून पूर्वीच्या बायका इथं बोलून कुंकू लावायच्या. हा आता नका बघू, दे उद्या बघा दे तिथे. आता नका उद्या बघा, उद्या लावेल की सगळं. मस्तक रेषा इथं बायकांच्या. पूर्वीच्या बायका बघा, जुन्या बायका सांगायच्या 4-4 लेकरं झाली तरी मी नवऱ्यावर बोलत नव्हते. आता कसं ऍडजस्टमेंट झालं तेच तर दिसलं नाही, मी काय नव्हतं. तर आपलं एक सांगते कशामुळे आला मामा पाठार लावून आला मामा. हा वाग्या मामा आला वागे झालं होतं मामा. हा मामानं नवीन ओढ दिली म्हणजे खावा गप वागे. हा मुलांच्या वरती महिला म्हणतात. पूर्वीच्या बायका रुपया कुंकू लावायच्या. विश्वास होता संसारात, होता का नाही? हा पूर्वी नवरा बायको रानात निघाले. अजून जुन्या म्हाताऱ्या बायकांना विचारा, सोबत कधी जाता का म्हाताऱ्याचे? चालता का? चालते का आजी? नाही, कधी सोबत चालत नाही. म्हातारा पुढं म्हातारी माग. म्हाताऱ्याला पुढे जाऊन विचारलं का नाही, बाबा तुम्ही एवढ्या पुढं आजी एवढ्या माग कसं काय गणित जुळतंय? म्हातारा म्हणतो फकड्याला विश्वास आहे. म्हातारे आपल्या पायावर पाय ठेवून येणार, कुठं उसात गायब होणार. आता महाराज विश्वासच राहिला नाही. शिमण्याला उतरते का टॉपला उतरते. आपली बायको घेऊन बाजारला निघालं तरी असं बसते. मागचं गाडी चालवते का पुढचं चालवते तीच कळत. लई अवघड कंडिशन झाली. हा मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. हे काय पुढचं गाडी चालवीत असल्यावर मागच्याने का बसाव का नाही? मागच्याने का बसाव का नाही? मागचं का बसत नाही? उमरच पर्यंत त्याला टाकीवर रेटीत नाही. आणि उमरजात गेले मग मी काय म्हणते आता, तू काय म्हणते मी टाकीवर चढलो, तू काय म्हणते आता काय म्हणते काय करते. मुलांच्या संस्कार झाले पाहिजे. मुलांना चांगल्या नावाला हाक मारली पाहिजे. तरी मावशी गडबडीत आली म्हणून एकच लेकरू आली. पावसाळ्यात एकच घेऊन आली मावशी. त्यात तू बी उशीर आली. तुला या घेऊन ये म्हणजे गडबडीत आले म्हणून मावशी एकच लेकरू आणलं. 11 लेकरं घरी ठेवले. विठाला विठाला विठाला.